मी अरुण खोडके शिवचिंतन शिवपूर कालामध्ये सतत सुलतानांच्या होणाऱ्या स्वाऱ्यामुळे महाराष्ट्र अस्थिर झाला होता. सर्व महाराष्ट्र स्वाभिमान शून्य झाला होता. स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांच्या संरक्षणाकरिता जागृतीची आणि एकजुटीची अतिशय आवश्यकता होती. अशावेळी जागृतीचे फार मोठे कार्य मराठी मुलकातील साधू संतांनी केले. आपल्या अभंगाद्वारे, उपदेशाद्वारे, प्रचाराद्वारे या साधू संतांनी महाराष्ट्रातील जनतेमध्ये स्वधर्माविषयी, स्वराष्ट्राविषयी प्रेम निर्माण केले आणि प्रतिकाराची भावना निर्माण केली. मराठी मुलकामध्ये या काळात निर्माण झालेले साधू संत केवळ एकाच वर्गाचे किंवा जातीचे नव्हते, तर ते या क्रांतीचे प्रणेते सर्व जाती धर्मातील होते. साधू संतांच्या या विलक्षण तेजस्वी शिकवणीमुळे मराठी मुलकामध्ये एक जोम निर्माण झाला. त्यामुळे यावनी आक्रमणाला तोंड देण्याचे धैर्य निर्माण झाले. महाराष्ट्रामध्ये ऐक्य आणि चैतन्य निर्माण झाले आणि त्यातूनच मराठी मुलकामध्ये स्थिरता निर्माण झाली. याला कारणीभूत म्हणजे मराठी मुलकातील संतांच होय. मराठी सत्तेचे उदयाची कारणे पाहता महाराष्ट्रातील संतांनी त्याकरिता अतिशय अनुकूल अशी भूमिका निभावली होती. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी